साहित्य परिषदेचे मराठी विश्व साहित्य परिषद जी पुण्याची आहे तिथे ते सर कायम सदस्य म्हणून सभासद आहेत। आतापर्यंत अमेरिकन जर्नलमध्ये सरांनी 5 शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि विविध विषयांवरची 25 शोध निबंध सादर केलेले आहेत। वर्ल्ड सायंटिफिक रिसर्च अमेरिकेचा इंटरनॅशनल बेस्ड रिसर्च स्कॉलर म्हणून त्यांचा गौरव देखील झालेला आहे। मानस तज्ञ विधी अभ्यासक 5 वेळा लोक न्यायालय जे आपल्या लोक न्यायालय असतं या लोक न्यायालयामध्ये घनश्यामजी थोरात सरांनी 5 वेळा न्यायाधीशाची भूमिका बजावलेली आहे। बाबा हे पुस्तक घेतलेलं होतं, त्याचे लेखक होते प्रमोद लोखंडे सर। त्यांनी त्या पुस्तकामध्ये फक्त 40 पानांचं ते पुस्तक होतं छोटं, आणि त्या पुस्तकात त्यांनी 40 पेजेसमध्ये 9 चॅप्टर म्हणजे 9 धड्यांमध्ये त्याचं विभाजन केलेलं होतं। तर त्या एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्या पुस्तकात विचार गाडगे बाबांचे विचार मांडले होते। त्यांचे शैक्षणिक विचार, त्यांचे अंधश्रद्धा विषयक विचार, त्यांनी आपण जातीयते विषयक विचार, या सगळ्या विचारांमध्ये त्यांनी आणि एक शेवट होतं की त्यांच्याबद्दल 2 शब्द त्यांनी लिहिले होते, आणि त्यात एक होतं की माणसातील माणूस पण शोधणारं व्यक्तिमत्व। ह्या एकूण अशा 9 घटकांमध्ये त्याचं विभाजन केलं, आणि अत्यंत सोप्या भाषेत जेव्हा गाडगे बाबांचं मी जे पुस्तक वाचायला घेतलं की असं वाटलं की खूप छोटं, याच्यात असेल तरी काय, पण वाचताना मला हे लक्षात आलं की त्यांची परिस्थितीचं वर्णन करत असताना म्हणाले लेखकाने सांगितलंय की त्या गाडगे बाबांची परिस्थिती अत्यंत साधारण हालाकीची परिस्थिती, वडील दारू पित होते आणि त्यांची आई कष्ट करून त्यांना खाऊ घालत होती। मग त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं असं करत असताना ते एके दिवशी एका दुसऱ्याच्या दारात जाऊन पडले, आणि वडील त्या आईला त्यांनी संदेश दिलेला होता की तो संदेश मला खूप आवडला की मुलाला मोकाट सोड, पण म्हणजे त्याला मोकाट सोडून बोकड बनवू दे, परंतु व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नको। हा संदेश एकदम मार्मिक शब्दात सांगितला, परंतु त्या संदेशात त्यांनी सांगितलं होतं की एक वेळेस मुलगा असा बेवारस फिरला तरी त्याला आपल्याला काही वाटणार नाही, किंवा न काम करता आपण त्याचं पालन पोषण करू शकतो, परंतु जर तो व्यसनाच्या आहारी गेला की आपली कमवलेली जी संपत्ती किंवा असते ती काही कामाची किंवा काही उपयोगात नसते, असं त्यांना कदाचित सुचवायचं असेल त्या वाक्यातून, म्हणून मला ते वाक्य जास्त आवडलं। त्यानंतर दुसरं त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या वेळेस गाडगे बाबा हे आपले गाडगे घेऊन फिरायचे आणि त्यावेळेस आपल्या मागत लोकांकडून काही न मागता फक्त मला भाकरी द्या जेवायला, मग एका कुंभाराकडे जाऊन ते म्हणायचे की बाबा मला भाकरी दे, गाडगे भर एवढं भाकरी दे बुवा असं। तर त्यावेळेस ते गाडगे बाबांनी गाडगे मग त्या बदल्यात कुंभार म्हणायचे तू कशासाठी देऊ, तू काय करशील माझ्यासाठी? मग गाडगे बाबा सांगायचे मी माती आणेल, चिखल त्या मातीत पाणी टाकेल, तुमचं चिखल बनवून देईल, तुम्हाला विटांसाठी मदत, सगळ्या कामांमध्ये मदत करेल, पण फक्त मला भाकरी द्या। आणि ते सगळे काम करून घ्यायचे, ज्या वेळेस भाकरी घ्यायची वेळ यायची त्यावेळेसच गाडगे बाबा निघून जायचे। असं शेतात काम करत असताना शेतकरी ज्या महिला होत्या त्या शेतकरी महिलांमध्ये गप्पा करत असताना त्यांनी असं विचारलं की त्यांच्याशी गप्पा करत असताना त्या महिला म्हणाल्या की एवढं चांगलं मला भाकरी द्यावं खायला। त्यावेळेस महिला म्हणाले की आम्ही दिवसभर उन्हात काबाड कष्ट करतोय, तुला आयती भाकरी द्यायची तर तू तुझ्या हाताने कष्ट कर आणि कमवणार, तू तर चांगला दिसतोस। त्यावेळेस गाडगे बाबा म्हणाले की माझ्या आईने नवस केला होता म्हणे की ज्या वेळेस मी जन्म घेईल मुलगा म्हणून तर मी मोकाट सोडून देईल बुवा असं, म्हणून मी कोणतंच काम करत नाही। परंतु गाडगे बाबांनी त्यांच्या हातातील खुरपणी घेतली आणि दिवसभर त्या महिलांच्या पुढे पुढे काम एकदम व्यवस्थितपणे केलं। त्यावेळेस त्या महिला म्हणाल्या की तू काम चांगल्या पद्धतीने करतोस तरी का असा फिरतोस, त्या तुझं नाव काय, तू कुठून आलास? तर त्यावर गाडगे बाबा स्वतःचा परिचय कोणाला द्यायचे नाही, मलाच माहित नाही मी कुठून आलोय। मग महिला त्यांना आश्चर्याने म्हणायच्या की तू आकाशातून पडलाय का आणि धरतीने जेडलाय का? त्यावेळेस गाडगे बाबा हसत म्हणायचे कदाचित असंच असेल, असं म्हणून ते पुढे चालायचे। प्रत्येकाच्या प्रश्नाला सहज निष्ठेने असं उत्तर देत ते पुढे चालायचे।
अशा व्यसनाधीनतेच्या बाबतीतही त्यांनी सांगितलंय की व्यसन हे माणसाला जडलेलं एक खूप क्रूर कृत्य आहे. ते महिलांना संदेश देताना असं म्हणायचे की आपण पती परमेश्वर मानतो, पतीची सेवा करणं हा तुमचा धर्म जरी असला, पण जो व्यक्ती जो पुरुष जर तुमच्या व्यसन करून तुम्हाला मारझोड करत असेल किंवा तुमच्या दारात येत असेल तर त्याला उलट त्या अर्थाने तुम्ही मारलं तर ते पाप नसतं. असाही संदेश त्यांनी महिलांना दिलेला आहे. शिक्षणाविषयी म्हणताना त्यांनी असं सांगितलंय की शिक्षण, ज्यावेळेस शिक्षणाविषयी सांगायचे की शिक्षण घ्या, मग त्यावेळेस त्या व्यक्ती त्यांना म्हणायचे की आमच्यासाठी पुरेसा पैसा नाही शिक्षणासाठी, तर आम्ही शिक्षण घेऊ कसं. आणि मग त्यावेळेस गाडगे बाबा अत्यंत छोट्या उदाहरणातून आणि त्यांना म्हणायचे की ठीक आहे तुमच्याकडे पैसा नाही, पैसा येतो कुठून, तर ज्या वेळेस आपण शिक्षण घेतो आणि त्या शिक्षणातून आपले विचार मांडतो त्यावेळेस आपल्याजवळ पैसा येतो. मग पैसा येण्यासाठी आधी शिकावं लागेल आणि शिकले तर पैसा तुमच्या जवळ येईल. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी त्याच्यात उदाहरण दिलंय की जर बाबासाहेबांनी म्हटलं असतं की माझ्याकडे पैसा नाहीये आणि मी शिक्षण कसं घेऊ, तर त्यावेळेस त्यांची परिस्थिती तर तशीच होती, परंतु त्यांनी परिस्थितीला न जुमानता शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून आपले विचार मांडले, तेव्हा ते कुठेतरी त्यांनी पदव्या प्राप्त केल्या आणि त्यांनी आपल्या स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. मग जर आपल्याला झाडू पोछा करायचा नसेल, जर आपल्याला यातून बाहेर पडायचं नसेल, परंपरागत जर आपल्या कर्तृत्व करायचं नसेल, तर आपल्याला त्यासाठी शिक्षणही आवश्यक आहे. यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास आणि तोपर्यंत त्यांनी कोणत्या संकटांना सामोरे गेल्या इथपर्यंत त्यांचा प्रवास होता. एक स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी नयनी तुझ्या पाणी, असं एक लाईन होती त्यामध्ये. म्हणजे स्त्री जन्माचं एक उदाहरण होतं आणि त्या लहानपणापासूनच किती चांगल्या प्रकारे कार्य करत होत्या, किती धाडसी वृत्ती होती त्यांची, हे त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. वयाचे 8 वर्ष असताना त्यांचा विवाह झाला होता आणि विवाह झाल्यानंतर त्यांना 13 वर्षाचे असताना पुत्ररत्न झालं, त्यांचं नाव मालेराव होतं. आणि ज्यावेळेस होळकरशाही या पुस्तकात अनुभवायला भेटते. पूर्वीच्या काळी जी राजेशाही पद्धती होती, त्या राजेशाही पद्धतीमध्ये आपल्या संपत्तीचा मोठेपणा असतो, परंतु अहिल्याबाईंना या संपत्तीचं काहीच नव्हतं. त्या तहानलेल्यांना तृप्त करणे, पाणी देणं, गरिबांना भुकेल्यांना अन्न देणं यासारख्या कामात त्या जास्त व्यस्त राहत होत्या. तसेच त्या आपल्या मुलांनाही चांगल्या प्रकारे संस्कार करत होत्या. आणि त्यांच्या आयुष्यात जे प्रसंग आले अहिल्याबाईंच्या, त्यांच्या आयुष्यात प्रसंग आले. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर त्या खूप दुःखी झाल्या. त्यानंतर त्या सती जाणार होत्या. त्यावेळेस सती प्रथा होती, आपल्याला माहिती सती प्रथा म्हणजे काय. सती जाणार होत्या, परंतु त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना सती जाऊ दिलं नाही. तर सती न जाता त्यांनी राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पती निधनानंतर त्यांच्या नातूचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्यूनंतर लगेच त्यांच्या जावयाचा मृत्यू झाला. एवढे सगळे प्रसंग 1-2 वर्षातच त्यांच्या लाईफमध्ये घडत होते, परंतु त्या या सर्वांना सामोऱ्या गेल्या. मला फक्त या पुस्तकातून एवढं जास्त समजलं की एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात जेवढे संकट येतात ते संकटांना कसं सामोरं जायचं, म्हणजे आपलं दुःख मनातच ठेवून आपण समोर धैर्याने कसं सामोरं जायचं, परिस्थितीशी कसा सामना करायचा, हे या पुस्तकातून मलाच नाही तर जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याला हे शिकायला भेटेल. आणि त्या सत्य पुढे लीन व्हायच्या. तसेच धर्माच्या बाबतीत पण त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करायच्या. त्यांनी मंदिरे बांधली. जुनी जी मंदिरे झाली होती त्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. तसेच त्यांनी भरपूर असे काम केले. पूर्वीच्या काळी या पुस्तकामध्ये एक असं वाचायला भेटलेलं की पूर्वीच्या काळी सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये की 1 रुपयातील 25 पैसे हे स्त्रीच्या हातात दिले जात होते. त्यामधून ती बचत करायची की काय करायचं हे स्त्रीने ठरवायचं असतं. वाचून मला असं समजलं की सावित्रीबाईंनी जे मुलींना शिक्षणासाठी, मुलींनाच नव्हे तर या समाजामध्ये जे काही वंचित गट होते यांना शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता, त्या काळामध्ये अज्ञानाच्या अंधारामध्ये खितपत पडलेल्या आणि 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या
हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि समाज वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिळल्या गेलेल्या या समाजातील जे काही शूद्र अतिशूद्र स्त्रिया ज्या काही विधवा होत्या यांच्यासाठी जे कार्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं त्यांचं ते कार्य मी त्या पुस्तकामध्ये वाचलं आणि ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी हिरली त्यावेळेस त्यांना सातत्याने असं वाटलं की या समाजामध्ये जर आपल्याला काहीतरी क्रांती घडवायची असेल काहीतरी आपल्याला या समाजामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर ते परिवर्तन आणण्यासाठी एकमात्र शस्त्र जे आहे आणि ते म्हणजे शिक्षण आहे आणि हेच ओळखून महात्मा फुलेंनी सावित्रीबाईला शिकवायला सुरुवात केली आणि तेथूनच सुरू झाली सावित्रीबाईची शिक्षणाची खरी वाट आणि सावित्रीबाई शिकल्या सवरल्या आणि त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला की मी जसं शिकून सवरून मला जशा ज्या गोष्टी कळाल्या त्याचप्रमाणे मी माझ्या ज्या अज्ञानाच्या अंधारामध्ये खितपत पडलेल्या ज्या भगिनी आहेत त्यांना देखील माझ्यासारखं मी पुढे आणेल आणि म्हणून या अनुषंगानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित करण्याचं काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. परंतु ज्यावेळेस महात्मा फुले वस्तीमध्ये फिरत असतात त्यावेळेस एक ज्ञाना नावाचा मुलगा त्यांना दिसतो. हा ज्ञाना नावाचा मुलगा अत्यंत हुशार अत्यंत चाणक्य आणि हुशार असतो पण तरी सुद्धा हुशार चाणक्य आणि असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला एक दलित समाजामध्ये तो जन्माला येतो आणि म्हणून शिक्षणापासून त्याला वंचित ठेवलं जातं. अशा वेळेस महात्मा फुलेंच्या लक्षात येतं आणि ते त्यांच्या मित्राला एक पत्र लिहितात की ज्ञाना नावाचा मुलगा एक दलित समाजातला मुलगा अत्यंत हुशार अत्यंत चाणक्य आहे तुम्ही त्याला तुमच्या वर्गामध्ये बसवाल का असं पत्र त्यावेळेला ते लिहितात आणि त्यावेळेला त्या पत्रात लिहिल्यामुळे ते सर त्यांना वर्गामध्ये बसवण्यासाठी राजी होतात आणि हा दलित वस्तीतला एक ज्ञाना ज्या वेळेला शाळेच्या दरवाजामध्ये ज्ञान संपादन करण्यासाठी जातो त्यावेळेला त्याने वर्गात पाय ठेवतात सगळी मुलं ही बाहेर येतात आणि हे पाहून त्यांचे मित्र ज्योतिबा फुलेंचे मित्र विचारतात की हे असं का झालं असेल बरं तर ते एक विद्यार्थी त्यांच्या पुढे आला आणि म्हणाला सर हा ज्ञाना नावाचा मुलगा जर आमच्यामध्ये बसला तर आमचा विचार होईल. अरे त्यावेळेस ते बोलायले अरे विद्यार्थी मित्रांनो हा ज्ञाना नावाचा मुलगा अत्यंत हुशार आहे याला बसू द्या. तर त्यावेळेस एक विद्यार्थी पुढे आला आणि सांगला सर हा जर वर्गामध्ये बसला तर विचार होईल आम्हाला घरी जाऊन आंघोळ करावी लागेल असं त्यावेळेला बोलता आणि त्यावेळेस अजून एक दुसरा मुलगा बसतो. अरे विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्या बाकावर नाही बसणार हा बसेल खाली चटईवर आणि त्यावेळेस तो तिसरा मुलगा समोर येतो आणि सांगतो सर ती चटई जमिनीवर असेल आणि जमिनीवर हा बसेल आणि चटईचा त्याचा विटाळ चटईला होईल आणि चटईचा विटाळ जमिनीला होईल आणि तरी सुद्धा आम्ही या शूद्राचा विटाळ आम्हाला होईल असं ज्या वेळेला ते सांगतात त्यावेळेस ही कहाणी ज्यावेळेस महात्मा फुलेंच्या डोक्याला माहिती पडते त्यावेळेस महात्मा फुलेंच्या डोक्यात मस्तकाची आग तळपायाची आग मस्तकाला भिडते आणि तेव्हापासून त्यांनी खरं शिक्षणाचं कार्य हाती घेतलं आणि म्हणूनच ते म्हटलं जातं ना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र कसले एवढे अनर्थ एका विद्येने केले असं त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं. आणि ज्या वेळेस सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकवण्यासाठी जो स्त्री शिक्षणाचा विडा उचलला मित्रांनो त्यावेळेस या समाजातील जे सनातनी लोक जे रूढी परंपरा अज्ञानाच्या खितपत अंधारामध्ये पडलेला होता आणि त्यांनी म्हणालं की कुठं आली ही सत्वी आली मोठी महिलांना शिकवण्याला महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही महिलांना फक्त चूल आणि मुलत इथपर्यंतच त्या मर्यादित असल्या पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे असं म्हटलं गेलं. परंतु ज्यावेळेस हे शिक्षणानं परिपूर्ण झालेलं आणि म्हणून त्या पुस्तक वाचत असताना सर मलाही लक्षात आलं की आपल्याला जर समाज बदलायचा असेल तर आपल्याकडे विचारांची पक्की बैठक असावी लागते प्रचंड ध्येयशक्ती असावी लागते मनोबल असावं लागतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे आत्मविश्वास आपल्यामध्ये प्रचंड असावा लागतो तर आपण या समाजामध्ये काहीतरी परिवर्तन करू शकतो असं तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं. आणि म्हणून त्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे सावित्रीबाई फुलेंनी की ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही अरे बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणाय का अशा विचारांची शलाका या समाजामध्ये पेरण्याचं काम या फुले दाम्पत्यांनी केलेलं बघायला आपल्याला मिळालं मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि कर्तृत्व आताच्या विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात घेण्यासारखं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून ज्यावेळेस धर्माच्या नावाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेला हिणवलं जात होतं समाजातून त्यांना आतोनात त्रास झाला त्यावेळेस ते म्हणाले की
धोंडे नवसा पाती पुत्र देती तर लग्न का करीती नारीनं, असा शब्दांमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या महिलांवर त्या टीका करतात. आणि म्हणून हे जे पुस्तक मी वाचलेलं आहे सर, या पुस्तका वाचून मला खरंच खूप काही प्रेरणा मिळालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. लेखिका आहेत, प्रकाशन दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन. तर पुन्हा एकदा स्त्री पुरुष तुलना. मला इथे स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीये किंवा पुरुषांच्या दुर्गुणांची यादीही करायची नाहीये. मला इथे लिहायचं आहे ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूल मात करणाऱ्या कणखरपणाविषयी. तर यातील पात्र गुलाबबाई. ह्या गुलाबबाईचा जन्म जवळजवळ 1914-15च्या कालावधीत झाला. गुलाबबाईचा जन्म अशा गावात झाला ज्या गावात मुलगी म्हणून जन्माला येणं पाप समजलं जात होतं. गुलाबबाईच्या डोळ्यात एकच उदाहरण म्हणजे गुलाबबाईच्या घराच्या बाजूला एक यशोदा नावाचं कुटुंब राहत होतं. तर ते यशोदाबाईला आधीची 6 मुलं आणि नंतर 7व्या वेळेस त्या गरोदर राहिल्या. तर मग त्यानंतर गरोदर राहिले आणि त्यांच्या गावात अशी प्रथा होती की सुईनच त्या बाईची प्रसूती करत होती. तर प्रसूतीच्या काळात जर त्या बाईला मुलगी झाली तर त्या मुलीला व्हाईट कपड्यात गुंडाळून मडक्यात डांबून एवढंसं तर त्याचा जीव जायला कितीकसा वेळ लागतो. तर त्याला तिथेच संपवलं जात होतं. आणि त्या आईला शुद्ध येत नाही तवर त्या आईला कळायचं, जर तिच्या लवकर बाळ जवळ आलं नाही तर तिला कळायचं की आपल्याला नक्कीच मुलगी झाली असेल आणि ती देवाघरी गेली असेल. अशा काळात गुलाबचा जन्म झाला. गुलाबचे वडील हे स्मशान पुरोहित्याचं काम करत होते आणि स्मशान पुरोहित्याचं काम करत असताना गुलाब ही वडिलांची अतिशय लाडाची मुलगी होती. गुलाब कधीच मुलीसारखी वागणूक केली नाही. तिचं कायम असं बिनधास्तपणे वागणं, मुलांसारखं राहणं, बोलणं, चालणं, एकदम बिनधास्तपणा तिच्या वागण्यातून आपल्याला दिसून येत होता. एवढंच नव्हे तर स्मशान पुरोहित्याचं काम करत असताना गुलाबचे वडील तिला नेहमी त्यांच्या सोबत घेऊन जात असत. 7 ते 10 वर्षापर्यंत गुलाब ही तिच्या वडिलांसोबतच राहिली. नंतर 10व्या वर्षी गुलाबचं लग्न झालं. गुलाबचं लग्न अशा व्यक्तीशी झालं की तो व्यक्ती घरात आपण म्हणतो ना बिनकामाचा माणूस, अशा व्यक्तीशी ते गुलाबचं लग्न झालं. तर मग गुलाबला टेन्शन पडलं की आता आपण करावं काय. घरी तिची माहेरची परिस्थिती जरा नाजूकच होती कारण तिच्याहून मोठे 4-5 भावंड, परत ती आणि तिची आई ही कायम आजारपणाने त्रस्त असायची. तर अशा काळात गुलाब ही खूप भांबावून गेली आणि मग थोडे दिवस तर तिचं सासरी लक्षही लागलं नाही की आपल्या मागे आपल्या भावंडांचं काय होईल हा विचार तिला सतत भेडसावत होता. एवढंच नाही तर तिचं ज्या थोड्या दिवसांनी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांचं स्मशान अंत्यसंस्कार करण्याचं काम एका स्त्रीने केलं. तेव्हा समाज मार्तंड तिला म्हणाले की स्त्री स्मशानभूमीत तेव्हाच जाते जेव्हा एकदा ती मरण पावते, नाहीतर एकदा सती म्हणून जात असते तेव्हा स्त्री स्मशानभूमीत जात असते, असं ते समाज मार्तंड लोक तिला सांगत असतात. पण गुलाब जराही डगमगली नाही. गुलाबने नंतर दारागंज घाटावर तिचे वडील स्मशान पुरोहित्याचं काम करायचे आणि नंतर गुलाबने जे स्मशान पुरोहित्याचं काम सुरू केलं महापात्र म्हणून, तर गुलाबने स्वतःचा एक नवीन घाट उभा केला. दारागंज नावाचा घाट गुलाबचा, रसुलाबाद घाट गुलाबचा होता. तर असं व्यक्तिमत्व असणारे गुलाब जवळजवळ त्यानंतर तिच्या पतीचाही मृत्यू झाला. पतीच्याही मृत्यूला अंत्यविधी करण्याचं काम गुलाबने केलं. गुलाबच्या समोर तिच्या नवऱ्याचं प्रेत पडलेलं असताना गुलाबला असंही वाटलं नाही की हा आपला नवरा आहे किंवा याला बघून जरा भावनिक, कारण तो व्यक्ती तिच्याशी कधी तसा वागलाच नव्हता, त्यामुळे तिला त्याबद्दल भावना कधी वाटल्याच नाही. एवढंच नाही तर गुलाब अक्षरशः जेव्हा तिच्या लहान भावांसाठी मुरमुरे त्या काळात खूप स्वस्त मिळत असत, मग ती मुरमुरे घेऊन यायची आणि बाजूला एक वाटकं ठेवायची. त्या वाटकात फक्त असं खोटं काहीतरी खाते बॉबी असं म्हणून तिच्या भावंडांना दाखवायची आणि भावंडांना आईला ते मुरमुरे ती खाऊ घालायची. एक दिवस तिचा लहान भाऊ तिच्या जवळ आला आणि तिला म्हटला, अगं ताई, तू या वाटक्यात तर काहीच नाही ठेवलंयस, मग तू खाण्याचं खोटं नाटक कशाला करते, तू सगळं तर आम्हाला देते. मग त्यावर गुलाबने स्मित हास्य दिलं आणि गप्प झाली. की तो प्रत्येक वेळी सांगतो की माझा अनुभव असा आहे, माझा अनुभव तसा आहे. स्वतःवर व्यंग करता येणं, स्वतःवरही सहजतेने हसता येणं ही फार मोठी कला आहे. आपल्या विकृतीवर, आपल्या असमर्थतेवर, आपल्या कमकुवतीवर तिचा मनस्वी स्वीकार करीत
जो वाटचाल करतो ना त्या वाटचालीला मी जीवन असं म्हणतो. मगाशी आरती मॅडम आले आणि मगाशी 2 शब्दात त्यांनी निवेदन दिलं आणि ते निघून गेल्या. पण जाता जाता त्या आशयघन शब्दांमध्ये एवढं सौंदर्य भरलेलं होतं की आपल्याला तो साधेपणा ती सहजता जाणवली नाही, पण ती मला जाणवली. ते म्हणाले की हा कार्यक्रम सहज होऊ दे, माझ्या शुभेच्छा. सहजता जी ना सर, पावित्र्य आपण सगळे विसरलो. मगाशी ती गाडी अरुणा मराठे खूप छान बोलली, जयश्री पण छान बोलली. माझं म्हणणं आहे, तुम्ही जेवढ्या वर्गातल्या मुली आहेत ना, तुम्ही सगळ्या त्याच्या हॉलमध्ये ज्या अबोल मुली आहेत, त्यांनी अरुणाची संगत सोडायची नाही, त्यांनी जयश्रीची संगत सोडायची नाही. तिची बॉडी लँग्वेज बघा, ती ज्या पद्धतीने बोलत होती, ही बॉडी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. वाचन कौशल्य नेमकं काय करतो तुमच्यात? वाचन काय होणार काय? प्रोडक्टिव्हिटी, व्हॉट इज द प्रोडक्टिव्ह ऑफ रीडिंग? काय प्रोडक्टिव्हिटी? मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो की मी वाचनाशिवाय जगूच शकत नाही. मी रात्री 2-2 वाजेपर्यंत माझा एन्जिओप्लास्टी झाला याच्यामुळे, मला परिणाम भोगावे लागले, पण अजूनही मी सुधारायला तयार नाही. माझ्या घरी सर मला क्षमा करा, तुमच्या लायब्ररीपेक्षा जास्त पुस्तक आहे परत नाही. टाळी पडायला पाहिजे होती. भयंकर पुस्तकं, 2 रूम बांधली पुस्तकांसाठी, सगळे परेशान. हा जो हातात तुमचा जो गॅजेट आला ना, या गॅजेटनं काय केलं माहिती? तुमची एकाग्रता, तुमची सहजता, तुमचं पावित्र्य सारं हिसकावून घेतलं. आता अकॅडमिक स्तरावर तुम्हाला अभ्यासाची गरज असते म्हणून गॅजेट वापरावं लागतं, पण याचे अत्यंत वाईट आणि विपरीत असे परिणाम तुमच्या मेंदूवर होत आहेत. वाचन केल्यावर काय घडतं याचं प्रत्यय मी तुम्हाला सांगतो. पण सुरुवातीला ज्यांनी माझं मनस्वी स्वागत केलं आणि जैसे भगवान विष्णु सबको लेकर चलते थे, वैसे हमारे भगवान विष्णु आदरणीय डॉक्टर विष्णु सर म्हणजे आमचे आवडते. जरा टाळी होते सरांसाठी. त्यांना पाहिल्यावर इतकं प्रसन्न वाटतं. मी त्यांना नेहमी बडाबाई म्हणतो, माझा मोठा. पण भौगोलिक दृष्ट्या धरलं, आपलं शारीरिक दृष्ट्या धरलं तर मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे जेवढ्या सगळ्यांपेक्षा, कारण मला केस नाही येते. मी त्या आघाडीवर त्यांच्यापेक्षा. माझे जिगरी मित्र आदरणीय जगदेव सर यांचा मला फोन आला, आदरणीय खान मॅम, आदरणीय महाजन सर, मच्छिंद्रजी साऊंड हे करताय, आमचे सर आहेत आणि तुम्ही सगळेजण. आता मी विषयाच्या डोहात जातो आणि वचन देतो. मी एखाद्या राजकीय पक्षासारखं वचन देत नाही, मनापासून वचन देतो की मी तुम्हाला बोर करणार नाही. तत्वचिंतनम तत कथनम अनुन्वयम तत प्रबोधनम एक परमोत्कर्ष तथा अभ्यास विदुर्बुधा. ज्या तत्वाचा शोध आपण घेत जातो त्या तत्वाची चर्चा एका जाणकार व्यक्तीबरोबर करणं, ती सामुग्री गोळा करणं आणि त्या तत्वाची दृढता व्यक्त करणं, त्या दृढतेवरती सतत अभ्यास करणं, हाच एकमेव मार्ग आहे स्मरणशक्ती स्ट्रॉंग ठेवण्याचा. आपण एखाद्या विचाराचा पिछा करतो ना, तत्वाचा, तर तो पिछा अगदी तळाशी जाऊन केला पाहिजे. आइन्स्टाईन असं म्हणतो की शब्द शक्ती आणि शब्द सामर्थ्याशिवाय अणुवस्त्राची बरोबरी करेल असं एकही स्थान नाही. त्यांनी गांधीजींच्या बाबासाहेबांच्या विचारांसरणीला शब्द सामर्थ्य म्हटलंय की एखादा बॉम्ब, एखादा अणुबॉम्ब एखादा देश नष्ट करू शकतो, पण एखादा शब्द, एखादा परिवर्तन तुमच्या आमच्यात एक मोठा बदलाव करू शकतो. जयश्री आणि अरुणा या सतत सतीप्रथेवरती बोलत होते सर. सतीप्रथेचा एकच कळ तुम्हाला सांगतो की सतीप्रथा म्हणजे पती वारल्यानंतर त्या बाईला नवरीसारखं सजवलं जायचं की तुझं शेवटचं लग्न आहे आणि तिचे ते दागिने ज्या लग्नात तिने घातलेले होते ते दागिने तिला घातले जायचे आणि आजूबाजू असे पहिलं पोर की ते हातात दांडुका घेऊन उभा असायचे. एक दुवा लावला जायचा, त्या दुवा तिला ते काय प्रसंग घडतो दिसणार नाही आजूबाजूच्या लोकांना आणि मग मोठमोठे ढोल वाजवले जायचे की तिचा आरोळ्या तिच्या ऐकू येऊ नये आणि मग तिला दारू पाजले जायची.
तिला सांगायचं की हा प्रसाद आहे, शिव बोले का प्रसाद आहे, पी. आणि मग ती प्यायची. आणि मग तिचं छोटस बाळ त्याला शेवटचं बघू द्यायचं की आता बघू. आणि ती भांग दारू असं काही पाजल्यानंतर तिला बांधलं जायचं आणि मग तिला जाणं द्यायचं. ही परिस्थिती 1752ला स्वतः अहिल्याबाई होळकरांनी डोळ्यांनी बघितली. स्वतःच्या नात सुद्धा ती वाचू शकली नाही या धर्मशक्ती पुढं की मी असफल आहे, मी परिवर्तन नाही करू शकत. गांधीजी सुद्धा वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था हे बघत होते, पण ते काही करू शकत नव्हते. ते म्हणत होते की जसं चाललंय तसं चाललंय, पण मला जेवढं शक्य मी तेवढं करेन. आणि मग ते जे दागिने तिच्या अंगावरचे असतात ना, ते त्या पुरोहितला दिले जायचे. ही आतली गोष्ट आहे. आणि म्हणून राजमाता जिजाऊंनी सती जावं, कारण सती जिजाऊमातेच्या अंगावरचे दागिने हे प्रचंड जास्त होते आणि ते या पुरोहिताला मिळाले होते. त्यात ठरलेलं होतं तू वरचे घेऊन जाईल आपण वाटवता करून. हे कधी कळतं आपल्याला? जेव्हा वाचनाच्या तळाशी आपण जेव्हा जातो तेव्हा. ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य, ललितेतर साहित्य, ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य. ललित साहित्य कोणतं? नाटक, कादंबरी, कथा, हे ललित साहित्य. मी जे गातो, मी जे सिंगिंग करतो, हे ललित साहित्य. आपण जे अभिनय बघतो, महाराष्ट्राचे हास्यचित्र असो, हे ललित साहित्य. वैचारिक साहित्य हे तुम्हाला भांडावून सोडतं, तुम्हाला चॅलेंज करतं, तुमच्यातल्या मानसिकतेला, तुमच्या सामर्थ्याला तुम्हाला उभा करायला लावतं, तुमच्यातलं माणूसपण बाहेर काढतं. हे वैचारिक साहित्य आहे. ललित साहित्याच्या प्रवाहात आपण जातो. अरे यार, स्वामी नावाची कादंबरी वाचत चाललं आपण, त्या काळात आपण वाचू लागतो. प्राध्यापक विलास सारंग असं म्हणतात की त्या त्या प्रवाहात जाऊन तो लेखक ती ऐतिहासिकता अनुभूत करतो. ती ऐतिहासिकता अनुभूत केल्यानंतर ती चित्रित करतो, ती वर्णित करतो. त्याचं सामर्थ्य मोठं आहे. कारण पेशवे काळ हा होऊन गेला, पण त्याचा परिवेश पुन्हा आणणं आणि ते सामर्थ्य पुन्हा उभं करणं हे एखाद्या संजय देसाईला जमतं, राजू देसाईला जमतं. स्वामी नावाची कादंबरी तुम्ही वाचा. त्यात आपण सगळ्या पेशवा काळ, तिथल्या स्त्री दाक्षिण्य, विधवा स्त्रियांच्या समस्या आहे, सगळ्या आपण अभ्यासतो. पण नेमकं ललितेतर साहित्य का वाचावं आणि ललित साहित्य का वाचावं या दोन्ही गोष्टी आधी सांगतो. ललित साहित्य तुम्हाला प्रेरित करतं, तुमच्यातली कल्पनाशक्ती वाढवतं. आपल्या मेंदूत, म्हणजे आता बघा मला टक्कलाचा किती मला लाभ आहे बघा, म्हणजे मला कोटी घेऊन फिरावं लागत नाही. आपल्या मेंदूत दोन असं असलं मला अनुभव वाटतं. अगदी असं खेळत शिकावं. माझं मी जेव्हा मानसशास्त्रात माझे व्याख्यान असतात ना, तरी ते आमचे जे प्राध्यापक आहेत, जसे आपले सर होते, ज्यांचे दाट केस असतात, त्यांना फार प्रॉब्लेम येतो. मला प्रॉब्लेम येतच नाही. आपल्या मेंदूत दोन, एक डावा आणि उजवा. हा जो डावा मेंदू आहे ना, हा इमोशनल आहे. कथा कादंबरी पटकन आवडते. रील्स बघतो आपण, पटापट रील्स, 1, 2, 3. तिथे आपला डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. तो म्हणतो दे बघू दे, उजवा मेंदू तुम्हाला चॅलेंज करतो. तिथे असतो संदीप माहेश्वरी, तिथे असतात जयदेव डोळे, तिथे असतात बाबासाहेबांची भाषणं, तिथे असतं सुगावा प्रकाशनाची सगळी प्रकाशनं. ते तुम्हाला चॅलेंज करतो. तर्कशक्ती तुमची अशी थिसून काढते. ते हे असतं ललितेतर साहित्य. ते डॉक्टर बाबासाहेबांचं समग्र वाचन आहे. आज विशेष म्हणजे आज विनोद कांबळीचा वाढदिवस आहे. केवळ आणि केवळ एक महास्टार एका व्यसनाला बळी पडतो आणि उद्ध्वस्त होतो, हे आपण डोळ्याने बघतोय. पण आपण त्याला नाव ठेवत असताना आपल्यातही विनोद कांबळी लपलाय. तो म्हणजे मोबाईलच्या निमित्तानं. जगातलं सगळ्यात मोठं व्यसन मोबाईल आहे. आज सगळ्यात मोठं व्यसन, सगळ्यात मोठा क्राईम मोबाईल. या मोबाईलनं वाचन क्षमता, वाचन समृद्धता ही सगळी हरवून गेली. आणि मला माफ करा डॉक्टर साहेब की मी या ई बुक्सच्या विरोधात आहे. कारण ई बुक्स पुस्तकाला वास आहे. मी आजही नवं पुस्तक मी काय करतो, याचं लायब्ररीत आलो समजा, आणि आता एवढी प्रगल्भता, एवढी म्हणजे ज्याला आपण संज्ञानता म्हणूया, ज्याला आपण एक अस्वादकतेची पराकोटीची अवस्था म्हणूया,
एखादं पुस्तक हातात घेतलं की 2 पानं पाहिली की त्यात आत काय दडलेलं असतं याचा आता प्रत्येक चांगल्या चांगल्या माणसाला येतो. त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे की त्याने वाचन यापूर्वी किती केलंय. आणि मग पुस्तक हातात घेतलं, त्याचा वास ठेवलं, काय सुरेख वाटतो. त्याला अस्तित्व आहे, त्याला भौतिकता आहे, त्याला तो कधी बॅटरी चार्जिंग मागत नाही. कधी उठा, वाचा, ठेवा. एखादं आवडीचं पुस्तक घेतो डॉक्टर साहेब मी, ते जेव्हा संपत जातं ना तेव्हा खूप वाईट वाटतं. अरे यार, 4-5 पाणी बाकी, कसं होईल माझं. अक्षराची मादिळी अरुण टिकेकरांचं पुस्तक आहे, कधीतरी वाचा. जगातल्या सगळ्या भन्नाट लोक जी वाचनाची प्रेमी आहेत, या साऱ्यांचा वस्तुपाठ आदरणीय अरुण टिकेकरांनी मांडलेला आहे. तो वाचा नक्की. आणि एखादा पुरुष जर बाबूराव बाबुलांची कादंबरी सूडदामाची ती वाचली ना, माणूस स्त्री होऊन जातो आपोआप. ती म्हणली काय हो, त्याला संवेदना काय लागतात स्त्रियांच्या, त्याला वेदना करू लागतात, त्याला माहीत पडतं की करुणा काय असते, अश्रूची किंमत काय असते. आणि स्त्री होणं किती मोठं सामर्थ्याचं काम आहे, जन्मदात्री होणं किती मोठं काम आहे हे त्याला कळतं.